यानंतर मी आमंत्रित करते माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना. विश्वपुरुष महात्मा फुले यांना मी वंदन करतो. आज महात्मा फुले इंडस्ट्रियल चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया या कार्यक्रमाला आणि खास करून संपूर्ण देशाला हे माहीत आहे की राहुल गांधी साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती, पुढे गेलं तर त्यांच्या हृदयातले जवळचे कार्यकर्ते आणि प्रत्येक मिनिटाला त्याच्यासोबत राहणारे आणि या देशाचे चांगले नेते या कार्यक्रमाला आले. श्री राजीव सातवजी खासदार आहेत, माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांचं सर्वप्रथम नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नागपूर शहरात त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी असणारे आणि थेंबात भारतीय जनता पार्टी असणारे आणि नितीनजी मुख्यमंत्रीजी यांच्या दोघातल्या हृदयातले अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते ज्यांनी हा आयोजन केलं असे अविनाश ठाकरेजी, माननीय आमचे आमदार बळीराम सिरस्करजी, नागो गानारजी, अशोकराव मानकर साहेब आमचे नेते, अरुण पवारजी, शरदराव लोंढेजी, गोविंदराव वराडेजी, एस.एन. पाटीलजी, माननीय अविनाश सातवजी, स्वाती आकतकरजी, सुनंदाताई नाले, माननीय भोयरजी, सर्व उपस्थित समाज बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज अत्यंत मोठी सुरुवात मागच्या 2 वर्षापासून अविनाशनी केली आहे आणि आताच राजू भैयांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ही गोष्ट खरी आहे की आपल्या समाजामध्ये उद्याचा एक हिरा जो आपल्या समाजाचं देशभर नेतृत्व करू शकतो, इतकी चांगली शैली माननीय अविनाशजी यांच्यामध्ये आहे. आणि समाजामध्ये सर्व स्तरावरच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तीच्या त्याला रोजगार मिळाला पाहिजे, तो मजबूत झाला पाहिजे, समाजाच्या सर्व माणसांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या समाजाला सोडून अजूनही समाजाला त्यांनी नेतृत्व दिलं आहे आणि त्यामुळं असा नेता जेव्हा बाहेर येतो, समाजाची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली पाहिजे, सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, महात्मा फुले यांच्या विचाराचा भारत देश निर्माण झाला पाहिजे, महात्मा फुलेंच्या विचाराचा देश निर्माण झाला पाहिजे, राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, समाज निर्माण झाला पाहिजे. हा विचार काही एकट्या समाजापुरता नाही आहे, माडी समाजापुरता. हा विचार महात्मा फुले हे जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा जो इतिहास आहे, त्यांचा विचार आहे, हा संपूर्ण जगाला देशाला दिशा देणारा विचार आहे आणि त्यामुळं ही दिशा जगामध्ये माणसाला मोठं करू शकते. महात्मा फुलेंचा विचार हा जगामध्ये माणूस निर्माण करू शकतो. माणूस निर्माण करण्याची मशीन काही असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास विचार आहे आणि त्यामुळं अशा व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वामध्ये माननीय अविनाशजी आज त्या ठिकाणी मी तुमचं कौतुक करतो. मला मी सर्वांची व्यासपीठावरची आणि खालच्या लोकांची माफी मागतो, कारण मला एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला मी लँड झालो. भाऊच्या पूर्वी कार्यक्रम केलो, माननीय नितीनजी नसल्यामुळे 2 कार्यक्रम करून पुन्हा आलो आणि पुन्हा 2 कार्यक्रम समोर असल्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही. पण भाऊ आले, राजीव भैया आपण आणि अविनाशजी या दोघांनी ठरवलं तर या समाजामध्ये फार मोठी क्रांती होऊ शकतं. पक्ष 2 वेगळे असले तरी दोघंही ज्या पद्धतीने आज समाजामध्ये काम करताय, मला आवर्जून सांगायचं वाटतं की राजीवजी आज अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्वाचे कार्यकर्ते आहेत आणि पक्षाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन आपल्या समाजाकरता चांगलं काय करता येईल, देशाकरता काय करता येईल, सर्व समाजाला काय भलं करता येईल असा विचार करणारं कर्तृत्व आहे. आणि त्यामुळं जेव्हा राजीव भैया, अविनाशजी आपल्यासारखे कार्यकर्ते समाजामध्ये असतात, त्या समाजाला उन्नतीपासून कोणीच थांबू शकत नाही. आणि त्यामुळं आणि जो विषय निवडला गेला आहे की उद्योजक कार्यकर्ते तयार करणे, आपल्या समाजातल्या सर्व मुलांना, सर्व गटांना, महिलांना, बचत गटांना, ज्या ज्या क्षेत्रात जो जो नैपुण्य आहे त्याला वाव देणे आणि या वाव देणं या ठिकाणी या माध्यमातून, या स्टॉलच्या माध्यमातून, या उद्योजकता शिबिराच्या माध्यमातून त्यांना मोठं करणे, हे जे कार्य सुरू केलं आहे, मला असं वाटतं हे काळाची गरज होती. 21व्या शतकाची गरज आहे, युवकांची गरज आहे, महिलांची गरज आहे, समाजाच्या प्रत्येक वर्गाची गरज आहे. आणि जर या उद्योजकता शिबिरातनं काही जर चांगलं करता आलं तर निश्चितपणे समाज मजबूत होईल. आणि आजची परिस्थिती अशी आहे 21व्या शतकामध्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्याशिवाय समाज निर्माण करता येत नाही. समाजाला आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या दोन्ही बाजूने मजबूत करायला लागेल. राजकीयदृष्ट्या मजबूत करावंच लागेल, त्याशिवाय मार्गच नाही आहे.